नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर। आज 8 मार्च 2024 महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिन। आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देते। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाई, या महाराष्ट्राला ज्या मातेने दोन दोन छत्रपती दिले अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, आई रमाई, त्यागमूर्ती अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी अशा सर्व महान महिलांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करते। आपल्या सर्वांना माहिती आहे, आज जागतिक महिला दिन संपूर्ण देशामध्ये खूप धूमधडाक्यामध्ये हा राबविण्यात येतो। आपल्या देशामध्ये सुद्धा विविध ठिकाणी जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम हे आयोजित करण्यात येतात। परंतु आपलं एक महिलांचं दुर्दैव आपण म्हणू शकतो की आज आपल्या देशाला एवढं स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष लोटले तरीसुद्धा महिलांचा सक्षमीकरणाकरता आपल्या सरकारला, विविध संस्थांना विविध कार्यक्रम हे आयोजित करावे लागतात किंवा राबवल्या येतात। तर महिला सक्षमीकरण म्हणजे काय, महिला सक्षम होणं म्हणजे काय, आपण बघतो की महिलांना सक्षम बनवण्यासाठी सर्वप्रथम त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं खूप आवश्यक असते। परंतु जर एखादी महिला स्वतः जर कमवत आहे किंवा ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे तर म्हणजे ती सगळ्या दृष्टींनी सक्षम झाली का, हा विचार करण्याचा प्रश्न आहे। कारण महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त स्वतःच्या पायावर उभं असणं किंवा ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं असं होत नाही। तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्यासोबत तिला राजकीय सक्षमता ही मिळणेसुद्धा खूप आवश्यक आहे। परंतु आपण बघतो समाजामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि या समाजामध्ये आजही एवढ्या वर्षानंतर लोटून गेल्यानंतरही विविध महामानवांनी याच्यासाठी खूप लढा दिला की महिलांना समानता या देशामध्ये मिळाली पाहिजे। परंतु या समाजातील इतर घटकांचा महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आजही बदललेला नाही आहे। आम्हा महिलांना हे नाही म्हणायचं आहे की तुम्ही आम्हा महिलांना एखाद्या देवीसारखं पूजावं किंवा तिची पूजा करावी किंवा तिची रोज स्तुती करावी, परंतु एखाद्या दासीसारखं तिला पिटवही नाही, ही पण एक महिलांची आमची मागणी आहे। आणि महिला जोपर्यंत आपण त्यांना सगळ्या दृष्टींनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत ही सगळ्या क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून समोर येणार नाही तोपर्यंत आपण त्या महिलेला सक्षम म्हणू शकत नाही। आपण बघतो अनेक क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, परंतु असे अनेक क्षेत्र आहेत अजूनही महिला तिथे मागे आहेत, जसं औद्योगिक क्षेत्र आहे। ठीक आहे, आपण बघतो की महिला उद्योग क्षेत्रामध्ये खूप मागे आहे, परंतु याच्यासाठी सुद्धा आपलं सरकार हे काम करत आहे। पण महिलांनी सुद्धा याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। उद्योग क्षेत्रामध्ये महिलांनी पुढे यायला पाहिजे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी पुढे यायला पाहिजे। फक्त आपल्याला आरक्षण आहे म्हणून आपण त्या सीटपुरतं मर्यादित होऊन उभं होऊन लढावं अशी इच्छा न ठेवता प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी महिला 100% पण उभ्या होऊ शकतात। तर राजकीयदृष्ट्या जेव्हा आपल्या महिला जास्तीत जास्त लोकसभेत, विधानसभेत जातील तर आपण तेव्हा म्हणू शकतो की आपल्या महिला ह्या सक्षम होत आहेत। परत आपण बघतो की जसं ठेकेदारी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो जेंट्स असतात पण त्या क्षेत्रातही महिला येऊ शकतात। अनेक क्षेत्र आहे, जसं प्लंबिंग आहे, मिस्त्री काम आहे, बांधकामाचं आहे, याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतात जेंट्स जास्तीत जास्त, इथे पण महिलांनी पुढे यायला पाहिजे, काम करायला पाहिजे। परंतु जेव्हा महिला एखादा काम करायला पुढाकार घेतात किंवा पुढे येतात तर सर्वप्रथम त्यांना मागे खिचण्याचं काम हे आमची महिलाच करते ना। आमची स्त्रीच सगळ्यात पहिले वाईट विचार तिच्याबद्दल, तिची बदनामी करणं, तिला काही उलटसुलट बोलणं, हिच्याजवळ सांगणं, या सगळ्या कारणांमुळे महिलांना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण करून त्यांना मागे ओढण्याचं कामही आमच्या महिला सगळ्यात प्रथम करतात। आणि याची सुरुवात ही त्या स्त्रीच्या जन्मापासूनच सुरू होते। आपल्या सर्वांना माहिती आहे, समजा आता एखाद्या घरी एखाद्या महिलेला एखादी मुलगी आहे, ठीक आहे, जर पहिली तिला मुलगी आहे आणि आता सेकंड टाईम जर ती प्रेग्नंट आहे, जर ती डिलिव्हरीसाठी दवाखान्यात ॲडमिट झाली, ठीक आहे, जर ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, डॉक्टरांनी बाहेरून सांगितलं की मुलगी झाली, म्हणजे पहिली एक मुलगी आहे आणि सेकंड टाईमही जर तिला मुलगी झाली, डॉक्टरांनी सांगितलं की तिला मुलगी झाली, तर सगळ्यात पहिले जी रिॲक्शन आणि त्या हॉस्पिटलमध्ये रडणं सुरू करतं ते कोण असते, तर त्या छोट्याशा बाळाची आजी। ठीक आहे, म्हणजे सुरुवात महिलेला हिणवण्याची किंवा तिला वाईट नजरेनी तयार करून मुलगी होणं हे वाईट आहे याची सुरुवात दाखवण्याचं कामही एक स्त्रीच तिथून करते। याची सुरुवात इथून त्या दवाखान्यातूनच होते, ती आजीच पहिले रडायला लागते की मुलगीच झाली। परंतु हा दृष्टिकोन जोपर्यंत आपण बदलणार नाही, आज या जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी एकच आवाहन करते की हीच मानसिकता आपल्या महिलांमधून बदलायला पाहिजे, याची सुरुवात ही महिलांपासूनच व्हायला पाहिजे। जोपर्यंत आपण हीच मानसिकता बदलणार नाही, हा एक सकारात्मक विचार घेऊन आज तुम्ही ठरवा की आपल्या महिलांचा जर जन्म होत आहे, एखाद्या मुलीचा जर जन्म होत आहे तर तो उत्सव म्हणून आपण साजरा केला पाहिजे। कारण आपण ही एक स्त्री आहोत, एक महिला आहे आणि महिलेमध्ये एवढी शक्ती आहे की पूर्ण देश ती चालू शकते। प्रत्येक क्षेत्रामध्ये ती प्रत्येक ठिकाणी कुठेही पुरुषांच्या मागे नाही
नाही आहे. तिला जर संधी मिळाली तर ती खूप काही करून दाखवू शकते, परंतु तिला पुष्कळ वेळा संधी मिळत नाही. हा विचार आपण बदलून आपल्या महिलांना, आता माझ्या अनेक मैत्रिणी आहे, काही गायनेकोलॉजिस्ट आहे, काही सोनोग्राफीचे त्यांच्या आहे की त्या सोनोग्राफी करतात. अशा अनेक मैत्रिणी आहेत की ज्यांना स्वतः 2 मुली आहेत. ठीक आहे, ते स्वतः डॉक्टर आहेत, ते स्वतःही बघू शकतात. आणि आपण बघतो खूप जास्त प्रमाण महिला याच्यामध्ये सध्या वाढलेलं आहे की स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. की म्हणजे ते सोनोग्राफी करून बघतात, जर पहिली मुलगी आहे किंवा ज्यांना नसेल मुलगी तरीही ते बघतात, आणि मुलगी जर असेल तर ते गर्भपात करतात. हे प्रकरणं खूप वाढले. पण माझ्या काही मैत्रिणी जे स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहे पण त्यांना 2 मुली आहेत. तर हा आदर्श आपण स्वतः समाजासमोर ठेवला पाहिजे. याच्यासाठी स्वतः महिलांनी पुढे यायला पाहिजे. परत काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले हे आपल्या महिलांसाठी जन्माला सध्या येणार नाही आहे, ज्यांनी आपण काही न मागताही आपल्याला खूप काही देऊन गेले आहेत. परंतु आपण बघतो मधात एक चित्रपट आला होता, माहीत आहे सर्वांना, बाई पण भारी देवा. परंतु बाई पण भारी हे आपल्याला आयतं कोणी आणून देणार नाही आहे. ते भारी पण आपल्याला स्वतः घडवावं लागेल आणि स्वतःला ते बनवावं लागेल. तेव्हा आपण महिला सगळ्या दृष्टीने सक्षम झाला असं म्हणू शकतो. आणि या सक्षमीकरणासाठी त्याच्यासोबत आपल्या महिलांना कशाची आवश्यकता आहे? स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची. आपण बघतो की आपल्या अनेक महिला जेव्हा एक मुलगी जन्माला येते तर ती मोठी होईपर्यंत किंवा ती वयस्कर होईपर्यंत अनेक शारीरिक बदलांमधून तिला जावं लागतं. ॲट द एज ऑफ क्लायमॅक्ट्रिक प्युबर्टीच्या वयामध्ये जेव्हा तिला मासिक पाळी सुरू होते तेव्हा तिच्या शरीरामध्ये विविध बदल होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आफ्टर प्रेग्नन्सीमध्ये, डिलेवरीमध्ये, त्याच्यानंतर मेनोपॉजच्या वेळेस अनेक शारीरिक प्रक्रियांमधून ही स्त्री जात असते आपल्या आयुष्यामध्ये. तर हे सगळं घडत असताना आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे सुद्धा लक्ष देणं खूप आवश्यक आहे. जर आपल्याला फिजिकली फिट राहायचं आहे, आपल्याला शारीरिकदृष्ट्या जर फिट राहायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला मानसिकदृष्ट्यासुद्धा फिट राहणं खूप आवश्यक आहे. जसं आपण बघतो की जसं आम्हाला अभ्यासात शिकवण्यात येते की जर तुम्ही मेंटली फिट असाल तर तुम्ही फिजिकली फिट राहणार. माझ्याकडे अनेक पेशंट येतात. आता मधात एक मुलगी होती जिला खूप पित्ताचा त्रास होता. सगळ्या शरीरावर तिला एवढं इचिंग व्हायची, एवढं खाज यायची, पूर्ण लाल लाल चट्टे यायचे. आणि मुलगी ती होती सावनेरची पेशंट, त्यांचे रिलेटिव्ह पवनीला राहतात. तर तिला असा त्रास होता की ती सगळे डॉक्टर्स घेऊन थकली होती. तिला जवळपास 6 वर्षापासून ॲलर्जिक अर्टिकेरियाचा त्रास होता. म्हणजे पित्ताचा त्रास हा ॲलर्जीचा प्रकार असतो. जेव्हा ती माझ्याकडे आली तर मी तिला एकच प्रश्न केला की बेटा किती वर्ष झाले तुला हा त्रास आहे? तर तिने सांगितलं 6 वर्ष झाले. तर तुझ्या आयुष्यामध्ये अशी काही घटना घडली आहे का 6 वर्षाआधी की ज्याच्यामुळे तुला खूप दुःख किंवा खंत तुझ्या मनामध्ये आहे? मी जसा हा तिला प्रश्न केला तशीच तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. ती रडायला लागली. काय झालं, बोल तू, सांग मला. तर तिने मला सांगितलं की तिची आई, जिला कॅन्सर झाला होता, 6 वर्षाआधी तिचं निधन झालं. तिची आई मरण पावली होती. तर ती दुःख, ते टेन्शन, आणि त्याच्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, सावत्र आहे. तर तिच्या मनामध्ये या गोष्टीची खंत आणि ते दुःख खूप आतमध्ये सल्ल्यामुळे तिला त्या मानसिक तिच्या तणावामुळे तिला हा ॲलर्जिक पित्तासारखा आजार हा शरीरावर तिला उमटला. तर आपण जेव्हा बघतो खाज आहे म्हणून नुसतं खाजेच्या कितीही ॲलर्जीच्या गोळ्या तिने घेतल्या असत्या तरी तिला आराम नसा झाला. तिचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की तिला मेंटल स्ट्रेस, तिचा तणाव, तिचे सप्रेस इमोशन्स, ठीक आहे, तिचे जे इमोशन्स होते, तिच्या ज्या भावना होत्या त्या सगळ्या सप्रेस झाल्या होत्या तिच्या शरीरामध्ये, तिच्या मनामध्ये. ते सप्रेस झाल्यामुळे तिला हा ॲलर्जिक अर्टिकेरियासारखा आजार तिच्या बॉडीवर आला होता. तर म्हणून आपल्याला जर फिजिकली फिट राहायचं आहे तर आपल्याला मानसिकदृष्ट्याही फिट राहणं खूप आवश्यक आहे. आणि आपल्याला मानसिकता जर आपल्याला बरोबर ठेवायची असेल तर आपण स्वतःला वेळ देणं खूप आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा योगा करा, प्राणायाम करा, स्वतःचं डाएट बरोबर ठेवा, फ्रेश व्हेजिटेबल्स खा. आपण बघतो अनेक, आपली पण आई आपल्याला काय करायची, स्वयंपाक झाल्यानंतर जे ताजं बनवलं आहे, जे गरम गरम आहे ते आपल्याला खाऊ घालणार, आणि जे उरलं आहे किंवा शिळं आहे रात्रीचं ते स्वतः शेवटी खाणार. परंतु शिळं खाल्ल्याने सुद्धा कॅन्सरसारखे आजार हे होऊ शकतात. मग जेव्हा आपल्याला आजार होतो किंवा आपल्याला काही मोठे आजार होतात तेव्हा आपण लाखो रुपये, हजारो रुपये खर्च करून हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरकडे जातो आणि खर्च करतो. त्याच्यापेक्षा आताच आपण जर स्वतःला थोडा वेळ दिला, आपल्यावर थोडासा खर्च केला, आपण जर ताजे भाजीपाला, ताजे फळं आपण जर आपल्या जेवणामध्ये रेग्युलर हे ठेवले, स्वतःच्या आरोग्यासाठी जर आपण थोडासा वेळ देऊन प्राणायाम, योगा जर रोज केला तर आपण नक्कीच फिट राहू शकतो. आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करायला आलेली आहे की जर आपल्या महिला, आपल्या ती घरातील असो, आपली शेजारी असो, आपली मैत्रीण असो, आपली नातेवाईक असो, कोणीही असो, जर ती पुढे जात असेल तर तिचे पाय न खिचता आपण तिला हात दिला पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे. आणि त्याच्यासोबत आपण एक जर सदृढ आई जर असेल तर ती एक सदृढ परिवार हे घडू शकते. तर आपल्या आरोग्याची काळजीसुद्धा आपण त्याच्यासोबतही घेतली पाहिजे. परत एकदा तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. धन्यवाद.